वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरातील शेतकरी ऋषिकेश पवार यांना तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी बुटाने मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या या अधिकाऱ्याचं करायचं का? शेतकऱ्यांना न्याय पाहिजे। शेतकऱ्यावर हात घालणाऱ्या या अधिकाऱ्याचं करायचं का? कृषी मंत्री दत्तात्रय भरणेचं करायचं का? पालकमंत्री वाशिमच्या दत्तात्रय भरणेचं करायचं का? शेतकरी शेतमजूर एकजुटीचा शेतकऱ्यांना जिजाऊ चौकात कृषी मंत्री तसेच वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। मुजोर कृषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी 26 रोजी पालकमंत्री यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशाराही क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे। एका शेतकऱ्याला एका कृषी अधिकाऱ्याने मारहाण केली ही केवळ वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मारहाण नसून संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या तोंडावर जोडे मारण्याचं काम त्या कृषी अधिकाऱ्याने केलं। म्हणून त्या कृषी अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। का तर शेतकरी हा देशाचा कणा आहे, तो पिकवतो म्हणून देश खातोय। म्हणून जर शेतकऱ्यावर अशा प्रकारे अन्याय होत असेल, शेतकरी न्याय हक्कासाठी जर आपल्या मागणीसाठी जर कृषी अधिकाऱ्याकडे जात असेल, कृषी अधिकारी जर शेतकऱ्यांना जोडे मारत असतील तर क्रांतिकारी शेतकरी संघटना ते सहन करणार नाही। म्हणून आज कृषी मंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा आम्ही जाळून या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात निषेध व्यक्त केला। दिनांक 26 जानेवारी पर्यंत जर या कृषी अधिकाऱ्यावर या कृषी मंत्र्यानं विशेषतः वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे असल्यामुळं यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ बडतर्फीची कार्यवाही करावी, त्याला सेवेतून हकालपट्टी करावी, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे खटले दाखल करावे। नसता दिनांक 26 तारखेला जर पालकमंत्री त्या ठिकाणी झेंडा फडकवायला जर वाशिमला येत असतील तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही। त्यांना घेराव घालू आणि त्यांच्याही तोंडाला काळं फासू एवढं मात्र निश्चित आहे। शेतकऱ्याला वालीदार राहिलं नाही कोणी। काल ते मुजोर अधिकारी जर बुटानं जर शेतकऱ्याला मारायला तर अशा मंत्र्याचं करायचं काय? वाशिम जिल्ह्याचे पालक तत्व जे सांभाळागले दत्तामामा भरणे त्याला लाजा वाटायला पाहिजेत की शेतकऱ्याला वालीदार राहिलं नाही, बुटान मारायला ते मुजोर अधिकारी। आणि आज साधं मस्टरचे पैसे मागायचे झाले त्याला नाही विचारायचं तर विचारायचं कोणाला विचारायचं? तर येणाऱ्या 26 तारखेला दत्ता भरणे मामाला काय जे आहे ते आमची क्रांतिकारी शेतकरी संघटना हे दाखवून देईल की वाशिम जिल्ह्यात काय करल ते शेतकऱ्यावर अन्याय याच्या पुढे सहन करणार नाही।